आज आपण आलोय ग्लोबल विपासना पगोडा. हा मुंबई जवळील गोराई येथे स्थित असलेलं एक अतिशय भव्य आणि शांततेचं प्रतीक असलेलं स्मारक आहे. तर इथपर्यंत कसं पोहोचायचं, चला आधी बघून घेऊया. तर आता आम्ही आलोय बोरिवली स्टेशन वेस्ट साईडला आणि ते तुम्ही बघू शकता. इकडे खूप सारे रिक्षा वगैरे जे तुम्हाला नेतील गोराई खाडीला. गोराई खाडीला जाऊन आपल्याला तिथून फेरी घ्यायची आहे आणि जायचं पगोडाला. तर चला बघू. आम्हाला खूप भूक लागली आहे म्हणून, आणि इथे आहे कच्ची मिसळ, पण स्पेलिंग दिलंय KUTCH. तर आम्ही त्यांना बोललो कुठची मिसळ. ते बोलले कुठची नाही, ते कच्ची मिसळ आहे. तर जसं की तुम्ही बघू शकता, आम्ही गोराई खाडीला चाललोय बसनी. बोरिवलीपासून डायरेक्ट गोराई खाडीला जाण्यासाठी बस आहेत, 2 बस आहेत, 294 आणि 297, जिथे तुम्हाला 20-20 रुपये देऊन गोराई खाडीला सोडतील. जर तुम्ही रिक्षा प्रेफर केली तर तिथे थोडं कॉस्टली जाईल काइंड ऑफ. ते खूप लुटायचा ट्राय करतात, मीटरनी चला किंवा 100 रुपीज पर पर्सन काइंड ऑफ थिंग. बट ऑलवेज प्रेफर बस, कारण की अवेलेबल आहेत आणि सोयीशीर तुम्ही जाऊ शकता. तर आता आम्ही चाललो गोराई खाडीला. आता बघूया. तर आम्ही आता आलो गोराई खाडीला. इथे समोर तुम्हाला तिकीट्स भेटतील. तिथे आधी तुम्हाला तिकीट्स घ्यावे लागतील. हे 100 रुपयामध्ये जाऊन यायचे तिकीट्स आहेत, बॅक अँड रिटर्न. आपण बॅक आणि तर आता आपण जाऊयात त्या जेट्टीमध्ये आणि बघूया. चला, हे आमची सेकंड जेट्टी राईड आहे. येस, आणि आम्ही खूप एक्सायटेड आहे. इथे ते दोन फेरी आहेत. एक तुम्हाला 15 रुपयामध्ये पोचवेल आणि एक आहे ते 50 रुपयामध्ये पोचवेल. ॲक्च्युली आम्हाला 15 रुपयामधून जायचं होतं, पण आम्हाला माहिती नाही, तर आम्ही 50वालं तिकीट घेतलं. आता जाऊ दे. तर जाऊया. पण इथला व्ह्यू खूप छान वाटते. तर आता आम्ही आलो पगोडाला. इथे माझ्या समोर बरोबर पगोडा आहे आणि मी सजेस्ट करेन तुम्ही 50 रुपीजवाली फेरीच घ्या, कारण की ती तुम्हाला इथपर्यंत आणून सोडते. दुसरी फेरी ती तुम्हाला गोराई बीचला सोडेल, तिथून तुम्हाला रिक्षा करून परत इकडे यावं लागेल. विपासना केंद्र, जे की बोरिवलीमध्ये. चला आपण ह्याचं सगळं बघू, एक्सप्लोर करू. डिझाईन खूप मोठा आहे ना हे, खूप मोठं आहे.
ॲक्च्युली आणि इथे कसं म्युझियम सारखं पण आहे खालच्या साईडला, जिथे तुम्हाला सगळ्या स्टोरीज वगैरे सांगतील बुद्धांच्या, आणि खूप छान आहे. आम्ही आत्ताच ते बघून आलो आणि खूप भारी वाटतं. ग्लोबल विपासना पगोडा हा मुंबईजवळील गोराई येथे स्थित एक अतिशय भव्य आणि शांततेचं प्रतीक असलेलं स्मारक आहे. हा पगोडा भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मरणार्थ बांधला आहे आणि इथे त्यांच्या अस्थींचा एक भाग जतन करून ठेवलेला आहे. या पगोडाची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचा विशाल घुमट. हा जगातील सर्वात मोठ्या दगडा घुमटांपैकी एक आहे आणि तो कोणत्याही खांबाशिवाय उभा केलेला आहे. या पगोडामध्ये हजारो लोक एकाच वेळी बसून विपाशन ध्यान करू शकतात. असे बोलतात की याचा हॉल इतका मोठा आहे की एकाच वेळी 8,000 लोक इथे बसून ध्यान करू शकतात. तर आता विपाशन्या म्हणजे नक्की काय? तर विपाशन्या म्हणजे स्वतःच्या मनाकडे लक्ष देऊन स्वतःला समजून घेण्याचं एक प्राचीन ध्यान पद्धती आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक वेगळी शांतता आणि स्मारक ऊर्जा जाणवते. शहराच्या गोंगाटांपासून दूर मनाला शांत करण्यासाठी ही जागा एक परफेक्ट जागा आहे. या ठिकाणी प्रवेश विनामूल्य आहे आणि इथे एक लहान म्युझियम सुद्धा आहे, जिथे भगवान बुद्धांच्या जीवनाबद्दल आणि विपश्यना ध्यानाबद्दल माहिती दिली जाते. जर तुम्ही मुंबईमध्ये असाल आणि थोडा रिलॅक्स शांत वेळ घालवायचा असेल तर ग्लोबल विपासना पगोडाला नक्की भेट द्या. हा अनुभव तुमच्या नक्कीच लक्षात राहील. तर गाईज हे आहे विपासना केंद्र, जे की बोरिवलीमध्ये लोकेट आहे, ज्याला बोलतात पगोडा. तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नक्की या. हा ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला समजेल की कुठून कसं यायचं आहे आणि टाइम्स वगैरे सगळे समजते. सो येस,